देवाला जर एखाद्या माणसाला खूप काही द्यायचं असेल ना, तर देव त्याला लगेच काहीच देत नाही. अगोदर तो त्याला त्याच्या बनवतो योग्य आणि मग सर्व देतो. आकाश भापकर यांच्या बाबतीत सुद्धा असंच झालं. त्यांच्या जीवनामध्ये अगोदर खूप अडचणी आल्या. ते कॅमेरा घेण्यासाठी कंपनीमध्ये काम करू लागले, पण त्यांना ते जमल नाही. मग त्यांनी स्वतःच्या शेतामध्ये वर्षभर काम करून उसाच्या आलेल्या पैशावर त्यांनी त्यांच्या आयुष्यातील पहिला कॅमेरा घेतला. पण त्यांच्या हातात आलेला कॅमेरा हा कहावीचा शेवट नव्हता, तर तो होती सुरुवात. आता त्यांच्याकडे कॅमेरा होता, पण कमी होती ती विचारांची संकल्पनेची. त्यांनी अनेक प्रकारचे व्हिडिओ बनण्यास सुरुवात केली. आकाश भापकर यांनी त्यांची दादा नावाची वेबसिरीज चालू केली, पण त्या वेबसिरीज मनात एवढी प्रतिसाद भेटला नाही. त्यांच्या बनवलेल्या व्हिडिओला प्रेक्षकांचा प्रतिसाद भेटना झाला, पण त्यांनी व्हिडिओ बनवायच सोडला नाही. त्यांनी व्हिडिओ चालूच ठेवलं. असेच व्हिडिओ बनवता बनवता 1 वर्ष निघून गेलं. या वर्षामध्ये त्यांनी अनेक प्रयोग केले, ज्यामध्ये त्यांनी एकपात्री प्रयोग करणं असे व्हिडिओ यूट्यूबवर बनवू लागले. पुढे त्यांनी त्यांच्या व्हिडिओमधून गावातील पात्र दाखवण्यास सुरू केली. गावातील अनेक पात्राचे नमुने दाखवले. यांच्यातीलच आकाश भापकर यांचं सर्किट नाना है अस्सल गावरान बाज असलेलं पात्र प्रेक्षकांच्या मनाला खूप भावलं.